नशीब तुला आवरायचं नाहीये का? नाही का ग? अरे उशीर होईल ना. होऊ दे ना उशीर, तुला काय प्रॉब्लेम? असं का बोलतोय तू माझ्याशी? तुला एवढंही कळत नाही का? नाही कळत आहे. फारच सुंदर दिसतेस तू. मग तुझ्याशी भांडायचं? का उगाच? नाही उगाच नाही, तू खूप सुंदर दिसतेस ना आज, म्हणून मला तुझ्याशी भांडायचं आहे. मला नाही वाटत काल जे झालं ते चुकीचं झालं. म्हणजे आपल्या भांडणामुळे असं जर फार असेल तर रोज तुझ्याशी भांडायला तयार. लाजायला काय झालं? असं कोणीतरी येईल. ऐका ना, आपण गॅरेज साफ केलं असतं ना, कशाला उगाच चंदनला त्रास देतो? पण मला एक कळत नाहीये ही ही दिव्या साफसफाई करायला कशी काय तयार झाली रे? अरे चंदन स्वतःच बोलला की शिवाने तसं सामान जागच्या जागी पण काय म्हणा, माणूस ग्रेट आहे. मग काय भाई, टॅलेंटेड तर आहे रे आपला चंदन. दिव्या त्याचं काय इतके वर्ष गॅरेज तोंड पण नाही बघितलं आणि काम करते तिकडे. मग काय, पण मला नाही वाटत तिला झेपेल. हसायला काय झालंय तुम्हाला? ते जोक बघितला आम्ही. वा काय? म्हणजे जोक झाला, आम्ही हसलो. अपेक्षा ए दिव्या एक मिनिट, तू काय टाइमपास करते इकडे? अगं भरपूर कामं उरली आहेत. चल चल चल, ते बघ ते उचल सगळं तिकडचं, तो केअर काढ. आणि हा ते चाक आहे ना, चाक, ते चाक असं इथं वरती उचलून ठेव, कळलं? कोण मी? हो तू. अगं आपल्या संसाराचा चाक समज काय. चल चल चल, उचल उचल, पटकन उचल. मी तुला झाडू आणून देतो. चल चल चल, पटकन पटकन पटकन. हे बघ जास्त वेळ नाही आपल्याकडे. हे घे हे घे हे घे. चला चला, खूप काम आहे बाबा, चला. टाइमपास नकोय. आज हे खाऊ काय दिव्या, थकली? अरे वा, हे काय शिरा? काय आज? मग लाशू आलाय ना घरात, आता सगळं त्याच्या आवडीचं. अच्छा, मी काय म्हणतो, मी पण जरा 2 दिवस घर सोडून कुठेतरी जाऊन येतो. अहो काय लक्ष्मण भाऊजी, तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडतं ते करू की आपण. पहिल्या का गंमत केली का? चला वाडा. अरे क्या बात है, वाह 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 वाह. शिरा. एक मिनिट, शुगर वाढवायची आहे, तुमच्यासाठी पोहे आणले. वहिनी बरी झाली. पोहे. या भाऊ या घ्या, मी खातोय पोहे. हे ताई, आला तुझा लाडोबा. आवडतो ना तुला? भयंकर. मग आता खा आणि खाऊन सांग कसा झालाय. कमाल कमाल. आई फार मस्त झालाय ग. हेच मी मिस केलं माहितीये, तुझ्या हातचं खाणं. ती पण तुला खूप मिस केलं. खरंच कमाल झालाय शिरा. शिरा मी नाही केलाय, शिवाने केलाय. शिवा, तू केलायस हा शिरा? हा पण पद्धत सीताईचीच आहे. खरंच एकदम कमाल आहे. म्हणजे सेम आईसारखा झालाय. जमतं यार तुला.
आशू मस्त झालं ना शिरा. हो कमाल. बरं तू परत कंपनी कधी जॉईन करणार आहेस? मी विचार नाही केला अजून. म्हणजे ऍक्च्युली काय आहे की मी त्या कंपनीत जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी कोणीच नव्हतो आणि मी देसाई ऑटोमोबाईल्सच्या नावाने जॉईन नाही झालो तिथे. त्यांनी मला चान्स दिला, अपॉर्च्युनिटीज दिल्या, प्रेझेंटेशन करायला दिलं. त्यांना असं अचानक सोडून देणं मला बरोबर वाटत नाही. अरे पण आपली कंपनी असताना असं कुठेतरी जॉब करणं. हा म्हणजे आशू हे ठीक आहे, तू तिकडे जॉईन केलंस वगैरे. असं असेल तर आपण त्यांच्याबरोबर काहीतरी म्हणजे आय मीन कोलॅबरेशन आपण करू शकतो त्यांच्याबरोबर. सुरू करूया. नाही भाऊ, काय आहे, मी तिथे काम करतोय, मला खूप शिकायला मिळतंय. पण मी त्यांच्यासाठी काहीतरी मोठं डील एखादं घेऊन जातो, त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करतो आणि मग ती कंपनी सोडतो. ठीक आहे आशू, तुला जे योग्य वाटतंय तसं कर. चला बाय बाय गाईस, निघते. काय कुठे कुठे चालली आहेस? माझ्या मैत्रिणीला भेटायला.